विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आर्ट मास्टर गोरे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा घनभूमिती विभाग ब मधील 5व्या क्रमांकाचा प्रश्न पाहत आहोत. प्रश्न असा आहे, ज्याची लांबी व रुंदी सारखी म्हणजे 3 सेंटीमीटर व उंची 6 सेंटीमीटर आहे अशा सूची या घनाचा अणुविक्षेप प्लॅन उदयविक्षेप इलेव्हेशन काढा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील भूमिती या विषयाच्या पेपरमध्ये विभाग ब मध्ये घनभूमितीचा एक प्रश्न विचारला जातो आणि पुस्तकामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. त्यापैकी एक प्रश्न येत असतो. त्यामुळे या 6 प्रश्नांचा चांगल्या प्रकारे जर आपण सराव केला तर परीक्षेमध्ये हे उदाहरण सोडवायला आपल्याला अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सूची या घनाचा प्लॅन आणि इलेव्हेशन काढायचं आहे. सूची म्हणजे पिरॅमिड. तुमच्या समोर सूची हा घन दिसतोय. त्याचा जर बेस तुम्ही पाहिला तर चौरसाकृती आहे आणि हा जो आकार आहे समोरचा बाजूचा तो त्रिकोणाकृती आहे. या सूची या घनाला जर आपण वरून पाहिलं तर तो कसा दिसेल, तर पहा, तुम्ही वरून पाहताय म्हणजे कसा दिसतोय, तो चौरस दिसतोय. समोरून पाहताय त्रिकोण दिसतोय, बाजूने पाहताय तर काय दिसतोय, त्रिकोण दिसतोय. म्हणजेच याचा जो प्लॅन आहे तो चौरसाकृती दिसणार आहे आणि इलेव्हेशन जे आहे ते त्रिकोणाकृती दिसणार आहे. इथे आपल्याला त्या चौरसाची लांबी रुंदी 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्या त्रिकोणाची उंची दिली 9 सेंटीमीटर. चला कृतीला सुरुवात करूया. आपल्याला एक चौरस काढायचा आहे. त्या चौरसाच्या चारी बाजू कशा असतील तर समान असतील. एक पायाची बाजू घेऊया. पहिला बिंदू मी ठळक केलाय, त्याला नाव द्या ए. या बिंदूला नाव द्या बी. ही ए बी चौरसाच्या पायाची बाजू आपण प्रश्नात दिल्याप्रमाणे 3 सेंटीमीटर घेतलेली आहे, म्हणून इथे लिहिलंय मी 3 सेंटीमीटर. आता आपल्याला ए बिंदू मधून 90 अंशाचा कोन करायचा आहे. तिथे कोन मापक आपण वापरणार नाहीत, तर या कंपासच्या मदतीने इथे आपण लंब करणार आहोत. अंदाजे कंपासमध्ये अंतर घेऊन एक पहिला कंस केलाय. कंस केल्यानंतर तो कंस या ए बी रेषेला 2 ठिकाणी छेदलाय. ते बिंदू ठळक केले. पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय. वरच्या दिशेला कंस केलाय. त्याच अंतराने दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना छेदले आहेत. तिथे बिंदू ठळक केला. तो बिंदू आणि ए बिंदू जोडले आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर ए बी इतका अंतर मी कंपासमध्ये घेतलेला आहे आणि त्या उभ्या लंबावर आडवा कंस केलाय. कंस केल्यामुळे या उभ्या लंबावर बिंदू मिळालाय. त्या बिंदूला नाव दिलंय डी. त्या डी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून उजव्या बाजूला एक कंस केलाय. त्याच अंतराने बी बिंदूमधून त्या उभ्या कंसावर आडवा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले आहेत तिथे बिंदू घेतलाय. तो बिंदू ठळक करा आणि त्यानंतर ए बी, बी सी, सी डी आणि डी ए हा 4 समान बाजू असलेला
चौरस आपल्याला मिळालाय। चौरसाच्या चारही बाजू डार्क करून घ्या या पद्धतीने। विद्यार्थी मित्रांनो, या ABCD या चौरसाचा आपल्याला केंद्रबिंदू हवा आहे, त्यामुळे तो कसा घ्यायचा आहे ते आपण आता एकदा पाहू। त्यासाठी दोन आपल्याला कर्ण काढावे लागतील। या चौरसाचे जे समोरासमोरचे कोनबिंदू आहेत ते जर रेषेने आपण जोडले तर आपल्याला कर्ण मिळतील। या अशा पद्धतीने जोडा। हे दोन्ही कर्ण एकमेकांना जिथे छेदले आहेत तिथे बिंदू मिळालाय, त्या बिंदूला नाव दिलं आहे O। आता विद्यार्थी मित्रांनो, कंपासमध्ये O ते या BC रेषे इतका अंतर आपण घेतलंय, म्हणजेच 1.5 सेंटीमीटर इतका अंतर आपण कंपासमध्ये घेतल्यानंतर C बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा। या BC रेषेवर आडवा कंस करा आणि DC रेषेवर उभा कंस करा। तो कंस रेषेला छेदून गेलाय, तिथे बिंदू ठळक केलाय, त्याला नाव द्या M, इथे नाव द्या N। OM दोन बिंदू हे जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर ON हे दोन बिंदू जोडायचे आहेत। जोडत असताना ही रेषा जास्त वर न्यायची आहे अशा पद्धतीने। त्यानंतर ह्या दोन रेषा देखील काय करायच्या आहेत, थोड्या वर न्यायच्या आहेत। त्यानंतर कंपासमध्ये 1 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि या उभ्या लंबावर D बिंदूमधून मी आडवा कंस केलाय, त्याचप्रमाणे C बिंदूतून या उभ्या लंबावर आडवा कंस केलाय। येथे आपल्याला बिंदू मिळाले आहेत E आणि इथे F। हे दोन्ही बिंदू जोडायचे आहेत। जोडत असताना ही रेषा जी आहे ती उजव्या बाजूला थोडी अशी दूरवर न्यायची आहे। यानंतर F बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून C इतका अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि पहिला कंस केलाय। त्यानंतर M इतका अंतर कंपासमध्ये घेतलंय, दुसरा कंस केलाय आणि FB इतका अंतर घेऊन आपण तिसरा कंस केलाय। इथे हे कंस या आडव्या रेषेला छेदून गेलेत, बिंदू ठळक करून घेतले आहेत। पहिल्या बिंदूला नाव दिलंय P आणि शेवटच्या बिंदूला नाव दिलंय Q। इथे मधल्या बिंदूला नाव द्यायचं S आणि इथल्या मधल्या बिंदूला नाव आपण देऊया G। आता विद्यार्थी मित्रांनो, जसा G मधून 90 अंशाचा कोन इथे तुम्हाला झालेला दिसतोय, तसाच आपल्याला S बिंदूतून करायचा आहे, पण इथे कोनमापक आपण वापरणार नाही। तर ज्या पद्धतीने A बिंदूतून आपण लंब टाकलाय त्या पद्धतीने S बिंदूमधून लंब टाकायचा आहे। अंदाजे कंपासमध्ये अंतर घेऊन कंस करा। कंस केल्यानंतर तुम्हाला इथे दोन बिंदू मिळतील। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, कंस करा। कंस करताना कंपासमध्ये आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर या अंदाजे घेतलेलं आहे। त्याच अंतराने दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस करा। दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले तो बिंदू ठळक केलाय, तो बिंदू आणि S बिंदू मी जोडतोय अशा पद्धतीने। प्रश्नामध्ये आपल्याला या सूची या घनाची उंची 6 सेंटीमीटर दिलेली आहे। ते आपण पट्टीच्या मदतीने अशा प्रकारे मोजून घेऊया आणि जी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, या उभ्या लंबावर आडवा कंस करा। त्याच प्रकारे
यस बिंदूतून आडवा कंस करा उभ्या लंबावर। हा आडवा कंस या उभ्या लंबाला जिथे छेदून गेला आहे तिथे बिंदू मिळाला आहे। त्या बिंदूला आपण नाव देऊ आर आणि या बिंदूला इथे नाव दिलंय एच। एच आणि एफ हे दोन्ही बिंदू जोडा, रेषा डार्क करा, त्यानंतर एच जोडा, ही पण रेषा डार्क करा, त्यानंतर एफ आपण डार्क करतोय, इथं पी क्यू डार्क करा, आर क्यू जोडा, रेषा डार्क करा आणि पी आर जोडा। या पद्धतीने हा आपला प्लॅन तयार झालाय आणि हे दोन इलेव्हेशन तयार झालेले आहेत। इथे ती नावं आपण लिहिणार आहोत। ती नावं काय लिहायची आहेत तर इथे अणुविक्षेप, इथे उदविक्षेप, उदविक्षेप, इथे समोरून, इथे बाजूने, इथे वरून, ही नावं आपण इंग्लिशमध्ये दिली तरी चालतात। चला ही नावे देऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपण घाईमध्ये ही नावे द्यायचं विसरतो। लक्षात ठेवा, ही नावं देणं फार गरजेचं आहे। तुम्ही उदाहरण पूर्णपणे बरोबर सोडवलंय आणि ही नावं द्यायची विसरलात तर कदाचित तुम्ही नापास होऊ शकाल। इथे अणुविक्षेप, ही सर्व नावं द्यायची जर आपण विसरलात तर आपल्याला कमी श्रेणी मिळू शकते। अशा प्रकारे ही नावं दिलेली आहेत। आता इथे आपण छोटी आकृती काढणार आहोत आणि इथे त्याचं घनाचं नाव देणार आहोत। याची उंची जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे आणि ही लांबी जी आहे तीन सेंटीमीटर आहे। अशा प्रकारे इथे आपण छोटी आकृती काढली, त्याची मापे लिहिली आहेत। आता इथे सूचीगण हे आपण नाव देणार आहोत। अशा प्रकारे सूचीगण हे नाव इथे द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण उदाहरण आपण आता सोडवलेलं आहे। इथे त्याची छोटी आकृती काढली आहे आणि इथे नाव दिलेलं आहे। या तिन्ही गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे। हे उदाहरण सोडवताना, सराव करताना ही मापं आपण यातली बदलावीत, नावे बदलावीत आणि याचा अनेक वेळेस सराव करावा। त्याचबरोबर या आधीचं उदाहरण म्हणजेच 4थ्या क्रमांकाचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून आपण ते उदाहरण पाहू शकता। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या 6 उदाहरणाच्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। त्यावर क्लिक करून आपण हे उदाहरणाची व्हिडिओ पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।